विचारते जरा नीट बस असं. काय झालं? पेमेंट झालं का आज? ते रूमवाला सारखं दार देते. काय पेमेंट झालंय? 6,000 पेमेंट भेटले. आता 3,000 रुपये रूम भाडं जाईल. माझी आई आजारी आहे, मला 1,000 रुपये तिला पाठवायचे. तू सांग 2,000मध्ये आपण काय करायचं? महिना कसा काढावा? झालं का डबल तुमचं आई आई करायचं? आणि हे लेकर कशाला उपसून काढलेत मग? या लेकरांचं पण बघा ना जरा. ह्यांचा शाळेचा खर्च येईन आता, पुन्हा नंतर मोठ्या झालं ह्यांचं लग्नाचं त्याचा खर्च कोण करत? आणि तुमच्या आईला हातपाय आहेत, त्यांना म्हणा काम करा, आणि नसेल काम जमत ना तर भीक मागून खा म्हणा मंदिरात जाऊन. तुझा एक माझ्या आईवर कटवाळा असतो. तू तुझ्या आईला भीक मागाय बसवीची का? कशी 400-500 रुपये लपून ठेवतीस आणि तुझ्या आईला पाठवतीस, आणि आमची आई लावून भीक मागायला. तुझा एक माझ्या आईवरच कटवाळा असतो काय की?